बेतवडे गावातील सर्व ग्रामस्थ येथील मॅरेथॉन जो बिल्डर आहे त्यांनी केलेल्या अन्यायाविरोधात आज बेतवडे गावचे सर्व ग्रामस्थ आज इथे धरणे आंदोलनाला बसलेले आहेत. मी त्यांना पाठिंबा आज नाही पहिल्यापासून त्यांना माझा पाठिंबा आहे. आजही ते बसलेले आहेत. त्यांच्यासाठी पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्व इथले पदाधिकारी दिवा शहराचे शहर प्रमुख रमाकांत मडवी असतील, नगरसेवक आदिजी भगत असेल, दीपकजी जाधव असेल, दर्शना म्हात्रे असतील, साक्षी मडवी असतील आणि सर्व आमचे पदाधिकारी राजेश पाटील आहे, सर्व पदाधिकारी इथे आम्ही या बेतवड्या गावच्या ग्रामस्थांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहोत. कारण मॅरेथॉन कंपनीने 8 ते 10 वर्ष झाले शेतकऱ्यांची करार करून आणि त्या कराराप्रमाणे कुठल्याही प्रकारचा मोबदला न देता फसवणूक करण्याचं काम आमच्या या शेतकऱ्यांना केलेलं आहे. आणि त्यामुळे मग आमचं हे धरणं आंदोलन की बाबा यांनी जे फसवणूक केले या बिल्डरवर, यांच्या पार्टनरवर, यांच्या असलेल्या दलालांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आमचा जो मोबदला आहे तो आम्हाला मिळाला पाहिजे. कारण जेव्हा त्यांनी ह्या काम शेती घेतली त्यावेळी बघितलं असेल की इथे 3 इमारती नाही बांधलेल्या आहेत आणि कुठल्याही शेतकऱ्याला घर न देता तो विकण्याचं काम त्या मॅरेथॉन बिल्डरने केलेलं आहे. मग कुठेतरी आमची शेतकऱ्यांची फसवणूक झाली हे लक्षात आलं आम्हाला. म्हणून आम्ही सर्व बेतवडा गावचे ग्रामस्थ आम्ही इथे बसलेलो आहोत. शिवसेना पक्ष त्याच्या संपूर्ण पाठीशी आहे आणि मग त्याला आम्ही मदत करण्यासाठी, त्याला पाठिंबा देण्यासाठी इथे सर्वजण आलेलो आहोत. ज्यावेळेस तुम्ही त्यांना भेटण्यासाठी, बैठका घेण्यासाठी गेला होता किंवा त्यांना संपर्क साधला होता, आता तुमच्या म्हणण्यानुसार त्यांनी कुठल्याही प्रकारची भेट दिली नाही, त्याच्यानंतर तुमच्या प्रकारे कुठला पुढील प्रक्रिया? ते एवढे मॅरेथॉनचे बिल्डर मुजोर झालेले आहेत, त्यांचे पार्टनर मुजोर झालेले आहेत की माझ्या संती या बेतवडे गावची शेतकऱ्यांच्या बरोबर 3 ते 4 महिन्यापासून बैठक चालू होती. हे सर्व शेतकरी माझ्याकडे आलो आणि कुठेतरी हा प्रश्न सुटला पाहिजे. आणि मग मी स्वतः मॅरेथॉनच्या या मालकाशी, त्याच्या पार्टनरशी संपर्क साधला गेला. मी स्वतः त्याच्याशी जातीने बोललो की बाबा आपल्या शेतकऱ्यांसमोर बसलं पाहिजे, त्यांचा जो आहे तो प्रश्न सुटला पाहिजे. आज बैठक देतो, 10 दिवसात बैठक देतो, 15 दिवसात बैठक देतो आणि असे 4 महिने त्यांनी आमचे घालवणे झालेले आहे. म्हणजे एक लोकप्रतिनिधी आणि तोही शिवसेना पक्षाचा लोकप्रतिनिधी सांगत असताना सुद्धा जर तो बिल्डर आम्हाला बैठक देत नसेल, आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न सोडत नसेल तर तो किती मुजोर झाला असेल. आणि मग त्याला कुठेतरी अद्दल घडली पाहिजे, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि आमच्या शेतकऱ्याचा जो मोबदला आहे तो आम्हाला दिला पाहिजे, हीच आमची मागणी.